आणि आता ही बातमी देखील शेतकऱ्यांसह सगळ्यांसाठीच खरं म्हणजे महत्त्वाची आहे, कारण हवामान संस्थांचे सारे अंदाज खोटे ठरवत लेट झालेला मान्सून सक्रिय होण्याकरता आता आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे। हवामान खात्याने ही माहिती जारी केली आहे, त्यामुळे मान्सूनची गाडी यंदा 20 तारखेनंतरच येण्याची दाट शक्यता आहे। मान्सूनचे वारे देशामध्ये येण्यासाठी आवश्यक असलेल्या वातावरणाच्या अभावाने मान्सूनला उशीर होतोय, पण येत्या 5 दिवसात मान्सूनसाठी आवश्यक आणि वातावरण आणि अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। हर्षदा स्वकुळ आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हर्षदा, 5 दिवस लागणार आहेत अजून मान्सूनला महाराष्ट्रात एंट्री करायला। अश्विन, हवामान खात्याने हे सातत्याने सांगितलं की पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल। पण सध्याची स्थिती पाहिली तर जो कमी दाबाचा पट्टा आवश्यक होता पश्चिम किनारपट्टीवर, तो पट्टा तिथे नाहीये आणि त्यामुळे वाऱ्यांची गती जी आहे ती हवी तेवढी मिळत नाहीये। परंतु आता कोकणमध्ये पाऊस पडतो आहे, तो प्री मान्सूनचा पाऊस आहे, पण तो पाऊस आता लगेच मान्सून मध्ये कन्व्हर्ट होईल अशी कुठलीही आता शक्यता दिसत नाहीये। तसंच महाराष्ट्रात काही भागात सध्या थंडरस्टॉर्म्स येतात, पाऊस पडतो आहे, पण तो देखील पूर्व मान्सूनचा पाऊस आहे। जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे तो पुढच्या 4 ते 5 दिवसात निर्माण होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे ढगांची उंची जमिनीपासून जेवढी लागते आणि आर्द्रता जेवढी लागते हे सगळे पॅरामीटर्स पाहणं हवामान विभागासाठी महत्त्वाचं आहे। पण जसं आपल्याला माहितीये की हवामान विभाग हे सातत्याने सांगतंय की मान्सूनच्या पावसाचं हे वैशिष्ट्यच आहे की मान्सून कधी काळी एकदम गती घेतो आणि काही वेळेला तो त्या ठिकाणी रेंगाळू शकतो। त्यामुळे सध्या तरी तो महाराष्ट्राच्या वेशीवर रेंगाळला आहे आणि 19 तारखेपर्यंत 19 ते 20 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असं आज हवामान विभागाचं म्हणणं आहे। पण अर्थात आपण आशा करूयात की ही क्षणाक्षणाला बदलत असते। आपण आता म्हणत आहोत प्रतिकूल हवामान आहे, प्रतिकूल वातावरण आहे, पण कदाचित पुढच्या 24 तासात अनुकूल वातावरणही निर्माण होऊ शकतं। इतके हे सगळे बेभरवशी कंडिशन्स असतात। त्यामुळे आपण आशा करू की पुढच्या 24 ते 48 तासात जो कमी दाबाचा पट्टा आवश्यक आहे तो निर्माण होईल, ज्या ठिकाणी चक्री निर्माण होणं आवश्यक आहे ते होईल आणि मधल्या काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्व मान्सून पाऊस मात्र शेतकऱ्यांना अनुभवायला मिळेल। परंतु आता त्याच्यावर अवलंबून राहून पेरण्या करू नका असं सुद्धा हवामान विभागाने आता सांगितलं। हर्षदा, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।